आणि त्याचबरोबर आपण पाहता आमच्या व्यासपीठावरती सुभाष जाधव पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। तर सुभाष जाधव साहेबांना विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। आपला शुभ सन्मान माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय मात्रे चषकामध्ये आपला शुभ सन्मान केला जातोय। अगदी गोड व्यक्तिमत्व आणि त्यांची उपस्थिती भरपूर महत्त्वाची होती आमच्या स्पर्धेला। त्यांचा मी सरचे स्वागत करतोय। माईची शाल प्रेमाचा प्रतिपुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही सन्मानित करतोय। आणि त्याचबरोबर आपण पाहतोय विघ्नेश मडवी जे आमचे नेरुळ गावाचे गुणलेखक आहेत, त्यांच्याकडनं भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात मचिंद्र स्मृती दारावे या टीमला। चला आणि दोन्ही टीम्स मात्र बलाढ्य आहेत आणि या बलाढ्य टीमची मॅच आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। स्ट्राइक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील मिस्टर विशाल शहा आणि नॉन स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतात निखिल मडवी आपल्याला पाहायला मिळतात। तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत मिस्टर सचिन नाईक। नवी मुंबई टेनिस क्रिकेट मचिंद्र स्मृती दारावे या टीमचे कॅप्टन कुल। 3 ओव्हरची ही मॅच। जाऊया मॅच कडे। विशाल शहा एक व्यावसायिक खेळाडू TDPL अर्थातच ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ साकारून पुन्हा एकदा घनसोलीच्या जर्सी मध्ये हा खेळाडू दिसतोय। पहिला बॉल भन्नाट वेगाने जोरदार अपील केलेली या विशाल शहा यांना मात्र हे प्रति उत्तर होतं। रायगड टेनिस क्रिकेट मध्ये रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्येही आमचा दबदबा आहे सचिन नाईक सांगत असताना भावना एंटरप्राइजेस दारावे संघाने नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये डंका जरूर वाजवला आणि रायगड मध्येही मात्र आपला पाहायला मिळतात। यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतो डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण सजवलाय। दीपक ठाकूर मात्र फंबल झाले त्याच्यानंतर मात्र 2 धावा इथून पळून काढलेल्या आहेत। अकाउंट ओपन झाला। टीम आपण पाहतोय ऋत्विक अँड अन्वी 11 घनसोली या टीमचं। विशाल शहा ही विकेट भरपूर महत्वाची आहे मचिंद्र स्मृती दारावे या टीमसाठी। मचिंद्र स्मृती दारावे संघ विकी भोईर यांची आठवण खऱ्या अर्थाने आम्हाला होते, परंतु आज या स्पर्धेच्या माध्यमातून ते खेळताना दिसत नाहीयेत कारण की ISPL ची स्पर्धा ते खेळतात। इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। एक रन कंप्लीट झाली मिस फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला जरूर मिळते पुन्हा एकदा। त्याच्यानंतर मात्र 2 धावा या 2 धावा भरपूर महत्वाच्या आहेत। दोन्ही टीम्सने पाहिलं असेल या मैदानावरती धावा चेस होत नाहीयेत। कमी टार्गेट जर सेट केलं समोरच्या टीमने त्याही धावा चेस करण्यासाठी 32 35 40 या धावा चेस करण्यासाठी 5 षटके लागतात। म्हणजेच या मैदानावरती आणि या चौथ्या रात्रीमध्ये विकेट गोलंदाजांना साथ देतीय। यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो मिड ऑफच्या रिजनला। कॅच ड्रॉप झालेली या भावेश नाईक यांच्याकडनं। हे सातत्याने आपण क्षणचित्र पाहत नाही जिथे भावेश नाईकच्या हातातनं झेल ड्रॉप होईल आणि झेल कोणाचा ड्रॉप झाला विशाल शहा यांचा, जे खऱ्या अर्थाने ऋत्विक अँड अन्वी 11 घनसोली टीमची ओळख आहे। मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल घनसोली टीम ज्यावेळेस मॅच खेळत होती निखिल मडवी यांचा झेल सोडला होता आणि बामणडोंगरी टीमला मात्र पराभूत केलं। निखिल मडवी यांच्या बॅटमध्ये 17 बॉल फेस करत असताना 46 धावा पाहायला मिळाल्यात आपल्याला। सचिन नाईक कॅप्टन कुल भावना एंटरप्राइजेस मचिंद्र स्मृती दारावे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो अव्वल दर्जाचा, जिथे मात्र धीरज भोईर यांनी सांगितलं की 2024 मध्ये आम्हाला ट्रॉफी आली नव्हती, 2025 जसं चालू झालं तसं मात्र आमच्याकडे ट्रॉफ्या यायला लागल्यात पुन्हा एकदा। भरपूर मेहनत केली या दोन्ही टीम्सने मात्र। यावेळचा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लगवायचा होता डीप विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा फंबल झाल्यात। थ्रो अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळतोय त्यावरती फक्त आपण पाहतो एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळेल। मागच्या मॅचचा हिरो निखिल मडवी आता मात्र स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय। नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक घातक लेफ्ट हँडर फलंदाज आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेट वरती अभिराज्य गाजवला या निखिल मडवीने आणि आज या मुळेखंडच्या मैदानावरती हे दोन्ही संघ मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात, जिथे मात्र आपण पाहतोय 7 धावा दाफलकावीर लागल्यात ऋत्विक अँड अन्वी 11 घनसोली टीमच्या। शेवटचा एक बॉल शिल्लक आहे सचिन नाईक यांच्या ओव्हर मधला आपण पाहतोय 3 ओव्हरची मॅच आहे आणि शेवटचा एक बॉल आपल्याला पाहायला मिळेल।
चला शेवटचा बॉल, चांगला फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमारेषा पार. निखिल मडवी यांच्या बॅटमधनं अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. वारंवार आपल्याला खेळताना दिसायचा, परंतु मागच्या काही एकाच 1.5 वर्षामध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. आणि त्यावेळेस मात्र मॅचेस व्हायच्या धारावी आणि घनसोली टीमच्या मध्ये. आणि पुन्हा एकदा मच्छिंद्र स्मृती धारावी टीमने सांगितलंय, आम्ही तर खेळतच आलोय आणि भरपूर वर्षाने तुमची आम्हाला खऱ्या अर्थाने भेट झालेली आहे रायगडच्या खऱ्या अर्थाने मुळेकरच्या मैदानावरती. यावेळचा बॉल मात्र भन्नाट वेगाने आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज भोईर वाईड वॉकर करण्याचा प्रयत्न विशाल शाह यांना मात्र शांत ठेवण्यामध्ये यशस्वी झाला, परंतु दुसऱ्या बाजूला निखिल मडवी बॅटिंग करतोय. फॉर्म पासून भरपूर झगडलेला हा खेळाडू पुन्हा एकदा फॉर्म मध्ये पाहून खूप आनंद होतोय. हा क्लास आहे घनसोली टीमचा, घनसोली गावाचा निखिल मडवी. यावेळचा बॉल मात्र चांगला पाहायला मिळतोय. गलीमधून बॉल निघून गेलाय. आउटफील्ड या मैदानाची फास्ट आहे, देऊन जाईल चौकार विशाल शहा यांना. टीमची धावसंख्या मात्र धावफलकावरती तब्बल 18 धावा धावफलकावर आपण पाहतोय. त्याचबरोबर आम्ही विनंती करतो जे टॉप 4 म्हणजेच बक्षीस पात्र फेरीमध्ये जे संघ पोहोचलेत त्यांना खऱ्या अर्थाने आम्ही त्यांना विनंती करतोय, जर आम्हाला तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून ऐकत असाल तर शेवटची मॅच सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी मैदानावरती उपस्थिती दाखवायची, रिपोर्टिंग करायची, कारण की ड्रॉ केला जाईल. त्यावेळचा बॉल मात्र आपण पाहतोय जोरदार अपील जरूर केली होती. त्याच्यानंतर विशाल शहाने मात्र स्वतःहून सांगितलं की बॅटला बॉल ब्रश झाला, त्याच्यानंतर बॉल कदाचित पाहायला लागला. एक सिंगल रन टीमची धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऋत्विक अँड एनव्ही 11 घनसोली त्यांच्या विरोधामध्ये भावना एंटरप्राइजेस धारावी आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. निखिल मडवी त्यांच्या बॅटमधनं आपण एक षटकार पाहिला, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सचिन नाईक यांच्यावरती प्रतिहल्ला आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही संघ बलवान आहेत. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधले दोन्ही संघाचं आपण पाहिलं तर स्ट्रॅटेजी एकमेकांना माहिती आहेत. धीरज भोईर लेफ्ट समोर डाव करतात फलंदाज निखिल. यावेळचा बॉल मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. फक्त एक सिंगल या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर गलीमध्ये एक चौकार जरूर पाहायला मिळाला विशाल शहा यांच्या बॅटमधनं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर धीरज भोईर यांनी मात्र खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे, जिथे मात्र आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकले 3 बॉल मध्ये 6 धावा खर्च केलं धीरजने. 20 धावा धावफलकावरती 3 ओव्हरच्या मॅच मध्ये इथे 30-34 धावा 18 बॉल मध्ये चेस करणं भरपूर कठीण केलेला संपूर्ण टीमला. प्रियदर्शनी बेलापूर या टीमने खूप चांगला खेळ केला होता 3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये. आणखीन एक नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला संघ ज्याने मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केला. मिस फिल्डिंग पुन्हा एकदा फंबल झालं, त्याचा मात्र फायदा उचलत असताना 2 धावा कंप्लीट केल्यात. या स्पर्धेच्या मात्र पहिल्याच रजनीमध्ये पहिल्याच नाईट मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेला नवी मुंबई मधील आणखीन एक दर्जेदार संघ अर्थातच प्रियदर्शनी बेलापूर, कौस्तुभ म्हात्रे, साहिल दिवेकर यांचा हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेला. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. बिनगणिबाद चांगल्या स्थितीमध्ये ऋत्विक अँड एनव्ही 11 घनसोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो.
धीरज भोईर अर्धा आतापर्यंत खर्च केला. विशाल शाह स्ट्राईक वरती आहेत. चला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. शॉर्ट कडवांचा क्षेत्ररक्षकाने मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. याचसाठी तर जाणला जातो ना ऋत्विक भावना एंटरप्राइजेस धारावी संघ, ज्यांची मात्र फिल्डिंग ही अव्वल दर्जाची सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आता आत्मविश्वास धीरज भोईर यांचाही वाढला असेल. कारण की धावफलकावरती 9 धावा. हा जर बॉल हाताला लागला नसता या मैदानाच्या आउटफील्ड फास्ट आहे, 4 धावा मिळाल्या असत्या. परंतु इथून 1 धाव मिळाली आणि आत्मविश्वास इथून गोलंदाजाचा आणखीन वाढेल. कारण की या बॉलवर जर चौकार लागला असता तर कदाचित गोलंदाजाकडनं चुकीचा बॉल पडला असता प्रेशर मध्ये. कारण की धावा भरपूर झाल्या असत्या. शेवटचा बॉल 9 धावा दाखल करते निखिल मडवी. निखिल मडवी यांच्यासाठी हा बॉल खूप चांगला वेगाने भन्नाट वेगाने पाहायला मिळाला. धीरज भोईर यांचं अप्रतिम दर्जाचं षटक पाहायला मिळालं, ज्यामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या. 9 विकेट मिळाली नाही परंतु 9 धावा. चांगली इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळाली धीरज भोईर यांच्या ओव्हर मध्ये. टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 23 बिनगडी बाद. विशाल शाह खेळतोय 9 चेंडू फेस करत 15 या धावसंख्येवरती. आणि दुसऱ्या बाजूला निखिल मडवी ज्याने मात्र 3 बॉल फेस केलेत, 6 धावा त्यांच्या बॅटमधनं आम्हाला पाहायला मिळाल्या. देऊयात संधी डीजे मास्टर यांना. थँक्यू. धावफलकावरती लागल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 3 वरती मिस्टर NMPL राहुल शेट्टी. NMPL चा अर्थ भरपूर जणांना माहिती नसेल तर NMPL मिस्टर NMPL हे नाव काय या खेळाडूला दिला.
तर नवी मुंबई प्रीमियर लीग मधला अव्वल दर्जाचा खेळाडू ज्याने मात्र खूप चांगला खेळ त्या प्रीमियर लीग मध्ये केलाय, नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये, म्हणूनच या खेळाडूला उपाधी दिली आहे, ते नाव दिलंय मिस्टर NMPL राहुल शेट्टी आपल्याला पाहायला मिळतोय. नंबर क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी आलाय. 28 धावा दाफलकावरती चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. ऋत्विक अँड अन्वी 11 घनसोली, उमेश मात्रे हेही अजून आपल्याला पाहायला मिळते डगआउट मध्ये. त्यांच्याकडे भरपूर क्षमता या ओव्हर मध्ये मोठे फटके लगवण्याची. यावेळचा बॉल मात्र टॅप केलाय समोरच्या दिशेला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केलेल्या आहेत आणि या 2 धावा कंप्लीट केल्याबरोबरच त्यांची धावसंख्या आपण पाहतोय दाफलकावरती लागल्या धावा. यावेळचा बॉल मात्र भन्नाट वेगाने आणि इथे मात्र रन घाई धरली जाणार नाहीये. दोन्ही बाजूने क्रीज सुटणं भरपूर महत्वाचं. नॉन स्ट्राईक एंड स्ट्राईक एंडचे दोन्ही क्रीज फलंदाजांनी सोडले पाहिजे तरच रन घाई धरली जाईल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या दाफलकावरती सध्या लागलेली आहे 29 धावा दाफलकावरती. 29 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. भावेश नाईकने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आहे. काही वेळचा बॉल खूप चांगला पाहायला मिळतो ऑन साइडला राहुल शेट्टी यांनी खेळलेला. तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, बॅकअप मात्र चांगला पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र 2 धावा. थ्रोही खूप चांगला पाहायला मिळतोय. विशाल शाह स्ट्राईक घ्यायची होती आणि स्ट्राईक घेत असताना मात्र दोन्ही सलामीचे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणखीन एक धक्का लागतोय घनसोली टीमला. जायचं संपूर्ण संघ कारण की आम्हाला अजून भरपूर सारे मॅचेस कव्हर करायचे. गतवर्षी जर पाहिलं तर गतवर्षी मेगा फायनल 5:30 वाजता झाली होती आणि 6 वाजता बक्षीस समारंभ आमचं संपलं होतं गतवर्षी. आणि यावर्षी आम्हाला तसं काही करायचं नाही, म्हणूनच आम्ही विनंती करतो सर्वच्या सर्व टीम्सला की लवकरात लवकर म्हणजे टीम स्पीड अप करा प्रत्येक मॅच साठी, जेणेकरून तुम्ही लवकर जाल आणि आयोजकही मात्र लवकर जातील. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. मच्छिंद्र स्मृती धारावी आणि गावदेवी 11 घनसोली या दोन टीम्स मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते. 32 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं. टीम घनसोली टीमने मच्छिंद्र स्मृती धारावी टीमच्या अगेन्स्ट इथून निश्चित आहे आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये दिव्यल खऱ्या अर्थाने भरपूर कठीण हवा दिव्यल आणि
आमच्यासोबत जोडले गेलेत गोललेखकाच्या भूमिकेमध्ये. दिवलीतून निश्चित एक तरी संघ नवीन परतणार आहे. तो कोणता संघ असेल ते माहिती नाहीये आम्हाला. कणसोली असेल की धारावे असेल, उलवे नोडचा रस्ता तर एकाला तरी पकडावाच लागेल. परंतु पाहूया त्या मॅच मध्ये जो चांगली कामगिरी करेल त्याचं अस्तित्व टिकून राहील, परंतु जो खराब कामगिरी करेल त्याचं अस्तित्व या स्पर्धेतनं संपून जाईल. मुळेकांची ही मानाची स्पर्धा माजी सरपंच जितेंद्र गरत व सरपंच अजय मात्रे चषकावरती नाव करायला भरपूर मेहनत लागते, भरपूर संघर्ष करावा लागतो या मैदानावरती. आणि गतवर्षी डिफेंडिंग चॅम्पियन आम्हाला पाहायला मिळाली होती मोठी जुई टीम. त्या टीमने मात्र खूप चांगला परफॉर्मन्स केला होता आणि त्यांच्या विरोधामध्ये मेगा फायनल खेळणारा संघ आयोजक संघ अर्थात मुळेकण संघ आम्हाला पाहायला मिळाला होता. निहार मात्राने का बॅटिंग केली होती गतवर्षी आणि यावर्षी मात्र ते क्वालिफाय झालेले नाहीयेत. चालू असलेल्या मॅच कडे जाऊया. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील अनुराग मिश्रा, स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात भावेश नाईक, नॉन स्ट्राईक वरती विशाल भोईर. भावेश नाईक यांची बॅटिंग आता मात्र आपल्याला पाहायला जरूर मिळेल, कारण की टार्गेट मोठं सेट झाला आणि त्यांच्या बॅटमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर अगदी स्वस्तामध्ये बाद झाला होता, गोल्डन डकचा शिकार ठरला होता भावेश नाईक. परंतु या मॅच मध्ये त्याला बॅटिंग करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये टार्गेट अगदी सोपं होतं. जो मधल्या फळीतील फलंदाज आहे त्यांनी मात्र सहजरित्याने टार्गेट ते धावा ज्या त्या पूर्ण केल्या, परंतु आता सुरुवात चांगली करावी लागणार आहे. 18 मध्ये 32 करायच्या म्हटल्यानंतर इनफॉर्म फलंदाजाला आणि त्याच्या बॅटमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे. परंतु चॅलेंज समोर गोलंदाज कोण आहे तर अनुराग, ज्याने मात्र मुंबई इंडियन्सचा कॅम्प लागलं होतं आमच्या घनसोलीच्या रिलायन्स जिओ स्टेडियम वरती. तिथे मात्र नेट बॉलर म्हणून खऱ्या त्याने याची निवड केली होती आणि तोच गोलंदाज अनुराग आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश नाईक स्ट्राईक वरती आहे, 32चा पाठला करायचा. पहिलाच बॉल मात्र एज लागलेली आहे. शॉट पडव्यांचा क्षेत्ररक्षक निखिल मडवी त्या ठिकाणी तैनात होते. हातालाच बॉल जरूर लागला होता, परंतु आपल्या टीमसाठी मित्र म्हणून 3 धावा वाचवल्यात. निखिल मडवी यांच्यासाठी हे कठीण झेल होती, कारण की त्यांनी चांगला एफर्ट्स त्या ठिकाणी लावला आपल्या टीमसाठी. त्यांनाही माहिती आहे की भरपूर महत्वाची विकेट आहे भावेश नाईक यांची. प्रयत्न त्या ठिकाणी 100% केले निखिल मडवी यांनी. अनुराग मिश्रा पहिल्याच बॉल वरती मात्र मोठा धक्का देण्यामध्ये यशस्वी झाला असता. विशाल भोईर हेही जुने जाणते खेळाडू आहेत या टीमचे, एक्सपिरियन्स मॅन आणि अनुभव आता मात्र दाखवावा लागणार आहे. डबलचा पटका समोरच्या दिशेला खेळले, क्षेत्ररक्षक नाहीयेत. लॉंग ऑनला 1 बाउन्स, चेंडू मात्र सीमा रेषा पार. विशाल भोईरच्या बॅटमधनं 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रतिहल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. मिश्रा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती आहे. 5 धावा दाब फलकावरती. विशाल भोईर यांच्या बॅटमधनं एक षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. गुलाबी थंडीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. गुलाबी थंडीचा आनंद घेत असताना आमचे प्रेक्षक मायबाप, त्याचबरोबर खेळाडू मात्र गुलाबी थंडीमध्ये अप्रतिम दर्जाचा खेळ साकारत असताना दोन्ही संघ मात्र बलवान आहेत नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधले. रायगडच्या मुळेकणच्या मैदानावरती खूप चांगला खेळ दोन्ही टीम्स करतात. अनुराग पुन्हा एकदा तयार विशाल यांच्यासाठी. डबलचा बॉल मात्र बॅटच्या मिडलला लागत नाही. एक सिंगल रन आपल्याला पाहायला जरूर मिळते. 6-11 वरती मचिंद्र स्मृती धारावे अर्थातच भावना एंटरप्राइजेस धारावे संघ जाऊन पोहोचला. भावेश नाईकला मात्र पहिल्याच बॉलवरती जीवनदान मिळालं. निखिल मडवी यांचा जर हात लागला नसता तर कदाचित तो चौकारीही गेला असता, परंतु त्या ठिकाणी त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला. 6 धावा दाफलकावरती लागल्यात. अनुराग मिश्रा भरपूर लांब लचक रनअप या गोलंदाजाकडे आहे आणि भावेश नाईक यांचा जर पट्टामध्ये बॉल जर टाकला तेवढाच लांब तो फटकन येतो. यावेळचा पटका खूप चांगला पाहायला मिळतोय. पिन ड्रॉप सायलेन्स पाहायला मिळाला होतं आणि इथे मात्र बॉल जसा टाकला बॅटमधनं टक आवाज आला. डिबिक स्ट्रक कव्हरला भावेश नाईकच्या बॅटमधनं आलाय. हा दर्जेदार फटका, चेंडू सीमा रेषा पार, चौकार.
4 धावा संख्येने मात्र आपण पाहतोय टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 बॉलचा खेळ झाला. 10 धावा धाव फलकावरती. इन फॉर्म फलंदाज मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमचा. सचिन नाईकने मात्र हा हिरा घडवलाय. त्यावेळचा बॉल मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. उमेश मात्र विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक रन कंप्लीट झाले. दुहेरीचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळतं. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. घनसोली टीम यांच्या माध्यमातून ऋत्विक अँड अन्वी 11 घनसोली संघ मात्र थोडासा संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा धाव फलकावरती. 13 मध्ये 20 ची गरज आहे आता. भावेश नाईक मात्र अगदी कमी वेळ घेतलाय आणि उंच भरारी घ्यायला. कारण की भावेश नाईक यांना मी पाहिलं होतं उलव्याच्या तरघरच्या मैदानावरती. त्यावेळेस सचिन नाईक यांनी मात्र एका बॉल मध्ये 9 धावा काढल्या होत्या अगेन्स्ट सावळे. त्यावेळेस भावेश पॉइंटला शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करायचं फक्त. आणि त्याच्यानंतर प्रगती पहा. यावेळेचा फटका मात्र फसला. एलिव्हेशन मिळाला नाहीये परंतु क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी आपण पाहतोय जातोय. तोपर्यंत फक्त 2 धावा इथून कंप्लीट केल्या. जय ठाकूर याचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीम भावना एंटरप्राइजेस दारावे अर्थातच मच्छिंद्र स्मृती दारावे संघ जाऊन पोहोचलाय 14च्या घरामध्ये. आता इक्वेशन काय आला आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. इक्वेशन अगदी सोपं. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा कंप्लीट करायच्या आहेत. मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला 18. दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपलं आम्ही सरचे स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. एका बाजूला मुरबी टीम आणि दुसऱ्या बाजूला कासरवडील टीमचे कॅप्टन. कासरवडवली टीमचे कॅप्टन आणि मुरबी टीमचे कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या. कारण की षटक संपलं. दुसऱ्या सत्रामधील पहिलं षटक संपलं. 12 चेंडूचा खेळ फक्त शिल्लक आहे. आणि मुरबी आणि कासरवडवली या दोन टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय लवकरात लवकर या. आणि या ही मॅच संपायच्या अगोदर जर कोणता कॅप्टन उपस्थित नसेल तर त्या टीमचा कॅप्टन उपस्थित असेल त्याला नाणेफेकीचा कॉल विजेता घोषित केला जाईल. त्याची नोंद ही टीमने घ्यायची. चला कासरवाडवली टीम. या आयोजकांचे कठोर नियम आहेत जेणेकरून कॅप्टन बघा कसा धावत आला कासरवाडवली टीमचा. आता मुरबी टीम जर मॅच संपायच्या अगोदर तुमचा कॅप्टन उपस्थित झाला नाही तर आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून जो रूल लागू केला जर कॅप्टन उपस्थित झाला नाही मॅच संपायच्या अगोदर तर कासरवाडवली या टीमला आम्ही घोषित करू या मॅचचा नाणेफेकीचा विजेता.
अप्रतिम दर्जाचा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी सातत्याने करतो. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता तुषार बर्गे याच्याकडे आहे. तर तो आता सध्या विशाल भोईर यांचा हल्ला आपल्याला पाहायला मिळाला. डबलचा बॉल मात्र चांगला फटका, परत मिस टाइम झालाय. शॉर्ट फाईन लेगचा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता आणि हेमंत पटेल टीमचे कॅप्टन त्याने पकडला जाईल. टॉस कोण जिंकला? कासरवडवली टीमचे कॅप्टन. जो काही निर्णय असेल तर लगेच घ्यायचा. आयुष शेख आणि टीम आपल्याला विनंती करतो आणि लगेचच मैदानाच्या आत जायचं. पहिला धक्का लागला, विशाल भोईर मैदानाच्या बाहेर जाईल आणि इथून मात्र पुनरागमन करेल का टीम घनसोली संघ, जिथे मात्र त्यांना धावसंख्येची गरज आहे. येणारे बॉल त्यांच्याकडे आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये 14ची गरज आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला तर नेक्स्ट मॅच मध्ये कासरवडली टीमने निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा आणि मुरबी टीम तुम्हाला बॅटिंग साठी उतरायचं आहे. तर मी विनंती करेन कासरवडवली टीमला की ही मॅच संपल्याबरोबरच आपण मैदानाच्या आत जायचं आणि मुरबी टीम आपले 2 फलंदाज सलामीचे पाठवायचे. मैदानाच्या आतमध्ये विशाल भोईर हे बाद झाल्यानंतर धीरज भोईर आपल्याला पाहायला मिळतात, ज्याने मात्र नुकताच तिसरी बाईक पटकावलेली आहे. धावा फलकावरती लागल्यात. दोन्ही संघ मात्र नवी मुंबई परिसरामधील तिथे आम्ही सांगितलं होतं हे तर निश्चित आहे का एका तरी टीमला ओळवे नोडचा रस्ता पकडावाच लागणार आहे. पण तो कोणता संघ असेल? मॅच जर पाहिलं तर दोन्ही बाजूने जर पाहिलं तर समांतर आहे. कोणत्याही क्षणी घनसोली संघ इथून पलटवार करून मात्र कब्जा या मॅच वरती निर्माण करू शकतो. तर एखादा मोठा फटका या मॅच मध्ये आपण पाहतोय मच्छिंद्र स्मृती दारावे अगदी कम्फर्टेबल पाहायला मिळेल. धीरज भोईर स्ट्राईक वरती पाहायला मिळतं. 10 मध्ये 14ची गरज आहे दारावे टीमला. पहिलाच बॉल मात्र खूप चांगला पाहायला मिळतो. तुषार बर्गे याचा उल्लेख आम्ही केला होता. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता तुषार बर्गे यांच्याकडे आहे. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. समीकरण 9 बॉल मध्ये 14ची गरज आहे. 9 बॉल 14 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. तुषार बर्गे त्यानंतर पहिल्याच बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता विशाल भोईर यांच्या बॅटमधून. बॉल मात्र बॅटची एज लागले. उमेश मात्र शॉर्ट थर्ड मॅनला तैनात होते. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. धीरज भोईर इन फॉर्म फलंदाज. मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला मोठा धक्का लागलाय आणि धीरज भोईर सस्त्यामध्ये बाद झाला. तुषार बर्गे याला मिळते मोठी सफलता. धीरज भोईर डगआउटच्या रस्त्याला. समीकरण 7 बॉल 10 रनची गरज. सात बॉल 10 रनची गरज आहे या मॅच मध्ये. मच्छिंद्र स्मृती दारावे अर्थातच या स्पर्धेमध्ये भावना एंटरप्राइजेस दारावे या टीम कडनं खेळतोय.
राहुल म्हात्रे यांनी मात्र पुरस्कृत केला हा संघ या स्पर्धेमध्ये. यावेळचा फटका मात्र हवेमध्ये, मोठी विकेट आहे ही आणि सचिन नाईक बाद झालाय. जिथे मात्र कॅच मागच्या बॉलवरती ड्रॉप झाली होती, दुसऱ्या बॉलवरती संधी निर्माण करून दिली त्याच क्षेत्ररक्षकाला आणि त्यांनी कोणतीही चुकी नाही केली. आणखीन एक मोठा धक्का लागलाय, सचिन नाईक मैदानाच्या बाहेर. दोनची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज कामेश नाईक गेला आणि स्ट्राईक वरती भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. कामेश नाईक, भावेश नाईक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर विजय भोईर, व्हेरी एक्सपिरियन्स मॅन, भरपूर अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा उचलत असताना पाहायला मिळत कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. समोरच्या दिशेला खेळत एक रन कंप्लीट झालेली आहे, दुहेरीचा प्रयत्न करतायत आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. आता 5 मध्ये 8 ची गरज आहे. एका बाजूला अनुभव विजय भोईर आपल्याला पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत भावेश नाईकला, जो सध्याच्या जनरेशन मध्ये अप्रतिम दर्जाचा खेळ साकारतोय आणि ज्याने मात्र भरपूर घनसोली गाव क्रिकेटची सेवा केलेली आहे. असे विजय भोईर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी 50+ चे हे खेळाडू आणि आज मात्र या घनसोली गावाकडनं खेळत असताना लेजंड खेळाडू समोर इन फॉर्म फलंदाज भावेश नाईक. 5 बॉल 8 ची गरज असताना पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने ऑन साइडला ढकलला. 1 रन कंप्लीट झाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगला तालमेळ पाहायला मिळतोय. 2 बंधूंची जोडी आता मात्र दारावे गावासाठी मात्र खेळ करत असताना आता समीकरण 4 बॉल 6 ची गरज आहे. वॉडा मॅच. इथून मॅच कोणत्याही क्षणाला घनसोली टीम कडे पलटू शकते. इथे कोणत्याही क्षणाला मॅच मच्छिंद्र स्मृती दारावे या टीम कडे झुकू शकते. एका फटक्याने मात्र मॅच मध्ये पुनरागमन करेल, एका फटक्याने मात्र या मॅचची पूर्णपणे हवा काढून देईल हा दारावे संघ. परंतु दुसऱ्या बाजूला डॉट बॉल आले तर प्रेशर भावेश नाईक यांच्यावरती पाहायला मिळेल. यावेळचा फटका मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मोठी विकेट. वॉट अ कॅच. काय झेल पकडलाय तुषार बर्गे. ज्या तुषार बर्गेने मॅच मध्ये घनसोली टीमला आणलं, त्याच तुषार बर्गेने मात्र भावेश नाईक यांचा झेल पकडलाय. मागे धावत कॅच पकडणं अनबिलिव्हेबल, अनबिलिव्हेबल. काय कॅच पकडली. मोठा धक्का. मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमचा मात्र मोठा खेळाडू आपण पाहायला मिळतोय तंबूच्या आश्रयाला, जिथे आता मात्र 3 बॉल आणि 3 मध्ये 6 ची गरज आहे. कामेश नाईक हाही फलंदाज नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. घनसोली गावातील प्रेक्षक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. जशी विकेट पाहायला मिळाली तसे मात्र आवाज त्यांच्या समर्थकांकडनं आपल्याला ऐकायला मिळाला. टाळ्यांचा आवाज ऐकायला मिळाला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दारावे टीम थोडस निराश जरूर पाहायला मिळतोय. भावेश नाईक आज पूर्णपणे शांत पाहायला मिळाला. त्याच्या बॅट मध्ये मोठे फटके आलेले नाहीयेत आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्यच आहे ना, या मॅच मध्ये आणि खऱ्या अर्थाने मागच्या काही मॅचेस मध्ये रन चेस करत असताना संघर्ष करावा लागलाय चेस करणाऱ्या टीमला आणि तोच संघर्ष इथे मच्छिंद्र स्मृती दारावे टीम ही करते. आपण पाहतोय एक्सपिरियन्स, एक्सपिरियन्स, अनुभव का पाहिजे त्याचं प्रत्युत्तर देत असताना विजयजी. यावेळचा बॉल मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलून काढले. 1 रन कंप्लीट झाले. दुहेरीचा प्रयत्न करतील का? नाही करणार आहेत. कामेश नाईक यांच्याकडे असेल आता स्ट्राईक. आता मॅच पहा कुठे येऊन ठेपलेली आहे. येणारे बॉल आहेत 2 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे.
वाटलं नव्हतं भावना एंटरप्राइजेस धारावे संघ इथपर्यंत मॅच आणेल. जशी मात्र भावेशची विकेट मिळाली, घनसोली टीमच्या सर्व खेळाडूंची बॉडी लँग्वेज आपण पाहू शकता, पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेले आहेत. जोपर्यंत भावेश नाईक होता तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत होता घनसोली, परंतु आता धारावे संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. कामेश नाईक यांच्याकडे आशेच्या नजरेने पाहिलं जात आहे. 2 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. एखादा मोठा फटका ही मॅच जिंकून देईल. मच्छिंद्र स्मृती अर्थातच भावना एंटरप्राइजेस धारावे या टीमला. विजय बोईर तयार. या वेळचा बॉल मात्र मिस केला, परंतु हा वाईट बॉल आहे. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता 2 बॉल आणि 4 रनची गरज आहे. फसवा चेंडू टाकला होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं विजयजी भोईर यांनी, फसवलं होतं कामेश नाईकला. आता बेनिफिट आहे. 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल मधून 1 बॉल त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा. एका चौकाराची गरज आहे या मॅच मध्ये. आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर एखादा मोठा फटका कामेशच्या बॅटमधनं. त्यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतो. गॅप मध्ये आहे का? यस आहे. आणि मच्छिंद्र स्मृती धारावे अर्थातच भावना एंटरप्राइजेस धारावे टीमने हा सामना जिंकलाय आणि या मॅचचा हिरो ठरलाय कामेश नाईक. हा अव्वल दर्जाचा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा संघ असाच नाही बनलाय. सचिन नाईक अँड आर्मी हा खऱ्या अर्थाने संघाने संघर्ष केला. धीरज भोईर बाद, विशाल भोईर सस्त्यामध्ये बाद, सचिन नाईक एक चौकार मात्र त्याने खेचला, त्याच्यानंतर तोही बाद झाला. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं क्रुशल मुवमेंटला भावेश नाईकची विकेट, दीपक ठाकूरच्या बॅटला बॉल लागणं हेही महत्वाचं होतं. त्याच्या